जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र शुभम वायकर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की शोल्डरची एक्सरसाइज कशी करायची। या व्हिडिओमध्ये आपण बघूया की त्यापुढे काय करायचंय, कुठली एक्सरसाइज घ्यायची आहे। आणि अपर बॉडीमध्ये त्याच्या पुढची एक्सरसाइज आता घ्यायची आपण ट्रायसेप एक्सटेन्शन, जी की ट्रायसेपच्या मसलसाठी असते। ठीक आहे, यामध्ये आपण काम करणार आहोत एल्बो एक्सटेन्शनचं। ठीक आहे, तर आपण आता वर्कआउट चालू करूया, एक्सरसाइज चालू करूया। चलो, तर आपण आता ट्रायसेप एक्सटेन्शन ही एक्सरसाइज कशी करायची ती बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला बंटी मदत करणार आहे। ठीक आहे, तर चलो बंटी। तर सुरुवात आपण करणार आहोत की तुमची ग्रिप कुठे घेतली पाहिजे। सो हा तुमचा बार असतो ट्रायसेप्सचा, तर तुमची जी शोल्डर लाईन असती त्या रेंज मध्ये तुमची ग्रिप पाहिजे। ठीक आहे बंटी, येस ठीक आहे। आता बार तुम्ही हातात घेतला की तुमचा स्टान्स जो आहे तो पाहिजे सेट करायचा, तो हिप विड्थ असला पाहिजे, म्हणजे बारीक जो नॉर्मल स्टँडिंग स्टान्स असतो तुमचा तेवढा। ठीक आहे, ते झाल्याच्या नंतर आपण बार खाली पुल करायचं। ठीक आहे, बार सरळ खाली घे, येस। ही तुमची स्टँडिंग पोझिशन आहे, इथे तुमची बॅक स्ट्रेट पाहिजे ना, बॅक स्ट्रेट कर आणि नी मध्ये थोडंसं सॉफ्ट बेंड करायचं। ठीक आहे, येस। ही लॉकिंग पोझिशन तुमची, बॅक स्ट्रेट ठेव, येस। तुमचे एल्बोज ज्या जागेवरती आहेत त्याच जागेवरती लॉक करायचे आणि तिथून पुढे फक्त तुमच्या हातांची मुवमेंट पाहिजे। चलो स्टार्ट, येस। सरळ खाली, येस, गुड, पुश, गुड। ही ऍक्च्युअली एक आयसोलेशन मुवमेंट आहे, यामध्ये फक्त तुमचा एक जॉईंट काम करतो जो की तुमचा एल्बो, आणि मुवमेंटचं नाव आहे एल्बो एक्सटेन्शन। ठीक आहे, येस, गुड, पुश, बरोबर, गुड। हे आयसोलेशन मुवमेंट असल्यामुळे त्याचा पूर्ण फोकस हा तुमच्या ट्रायसेपच्या मसलवरती येतो आणि इथे कुठलाही सपोर्टिंग मसल नसतो, कारण ही आयसोलेशन मुवमेंट आहे। तर ही आहे आपली ट्रायसेपची मुवमेंट, ट्रायसेपची एक्सरसाइज, तिचं नाव आहे ट्रायसेप एक्सटेन्शन। आणि अशाच बाकीच्या एक्सरसाइजच्या मुवमेंट्स आणि त्याचे वर्कआउट्स त्याचे मी शॉर्ट व्हिडिओज बनवत राहणार आहेत आणि त्यासाठी माझ्याबरोबर सतत राहा, लाईक करा व्हिडिओ, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच मला सपोर्ट करत राहा। थँक्यू।